मुंबईतील बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मनसेकडून आंदोलन करण्यात आले। कार्यकर्त्यांनी अमित साटम यांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त केलाय। यावेळी रेल्वे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुतळा ताब्यात घेतला। अमित साटम यांचं वक्तव्य लज्जास्पद असल्याचा आरोप करत त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली। या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। पाहूयात। एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू होतो शाळेच्या बसवरती झाड पडून। एक 55 वर्षाचा व्यक्ती त्या मॅनहोलमध्ये जातो। म्हणजे ह्यांनी जर साफसफाई केली, नालेसफाई केली आहे तर हे कसे मृत्यू होतात? माझा अंदाजे मुंबईत 8 ते 10 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि अमित साटम त्या वक्तव्यावर ते हसतात। हे केवढं दुर्दैव आहे। हा झाकण खुल्या ह्याला माहीत आहे का मुंबईची परिस्थिती काय आहे ती? फक्त मास दाखवता का तुम्ही? भाजप सत्तेवरती आल्या म्हणून तुम्ही काही करणार असं तुम्हाला वाटतं का? मुंबईच्या महापौर मरीन ड्राईव्हला जाऊन लोकांना पळवत आहेत। अरे गल्लीत पाणी तुंबले तर तू कुठे तेव्हा झोपली होती? ही नळावरती भांडणारी बाई वाटते आणि रीलबाज दिसते फक्त। ह्यांना काम करण्याची काही पडलेली नाही आहे। ह्यांना मुंबईकरांनी ह्यांची जागा दाखवली पाहिजे। आणि तुम्ही कमेंट्स बघा खालच्या, म्हणजे जे हे दाखवतात ना की आमच्या मागे मुंबईकर जनता आहे, महाराष्ट्र आहे, अख्खा देश आहे। प्रत्येक व्हिडिओवरती कमेंट बघा, ह्यांना शिव्या पडत आहेत। पण हे निर्लज्ज झालेले आहेत। ह्यांची बोलतात ना संवेदना मेलेल्या आहेत, पैसे खाण्यामध्ये गुंग आहेत। त्यांना काय सांगाल? जे झाडं जे पडतात, काठी मोठ्या प्रमाणात झाडं पडतात, त्याबद्दल काय सांगाल? अहो, सिमेंटीकरण केल्यानंतर, कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर रस्त्यावरती त्यांनी झाडांची मुळं तोडली। रस्ते बनवताना त्यांनी तो विचारच नाही केला की झाडांची मुळं आपल्याला पकडून ठेवायला लागतात। ती जे मुळं जमीन पकडते त्या मातीमध्ये आपलं पाणीही मुरतं। ह्यांनी ते बघितलंच नाही आहे। ह्यांनी डायरेक्ट कॉन्क्रिटीकरण करत बसलेले आहेत। सर्रास कॉन्क्रिटीकरण केलं, रस्ता वर आला आणि घरं चाळी खाली गेलेले आहेत। हे दुर्दैव आहे। ह्यांना कसलंच काय नॉलेज नाही आहे, फक्त पैसे कमवायला कॉन्क्रिटीकरण केलं आहे। आणि त्या रस्त्यांची क्वालिटी पण बघा। आज तो मिसिंग लिंकवरती पडला ना खड्डा, त्याच्यावरती काय बोलले हे आपले मुख्यमंत्री? त्याच्यावरती अजून एक लेअर आहे की बाकी आहे। आणि मग वरतून पण पडलं काहीतरी, हे पडला, ब्लॉक पडला वरतून। मग तेव्हा काय करणार आता? खालतून पण लेअर बाकी आहे, वरतून पण लेअर बाकी आहे आणि हे मध्येला टाकलेत पैसे खात। घाईघाईत फक्त पैसे खायची कामं यांनी केलेली आहे। अमित साटमने राजीनामा द्यावा। त्यांना मुंबईकरांची जीवाची पडलेली नाही आहे, त्या भाजपला जीवाची पडलेली नाही कोणाच्या। माझ्याबरोबर काही स्थानिक महिला पण आहेत ज्या ह्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत। ताई, काय सांगाल? आज तुम्ही सहभागी झाला याच्यामध्ये? आज जे पावसामुळे झालेलं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच्यात लोकांचे जीव जात आहेत। मग सरकार करतंय काय? फक्त टेस्टिंग करतंय का मिसिंग लिंक व्ह्यूचं? मी तर तेच म्हणेन की हे फक्त लोकांच्या जीवाशी खेळत आहेत। बाकी यांना मुंबई शहराचं किंवा महाराष्ट्राचं काही देणं घेणं नाही आहे। आपण इथे पाहू शकतो हे आंदोलन जे आहे हे अमित साटम यांच्या विरोधात आहे आणि कुठे ना कुठेतरी मनसेकडून हा मोठा विरोध इथे दिसण्यात येत आहे। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया।